ही बिर्याणी तोंडाला चव देणारी, अगर तोंडाला चव लागत नसेल तर ही बिर्याणी झटपट बनणारी आणि बेसिक सामानमध्ये म्हणजे घरातल्या सामानामध्ये बनणारी अशी फर्स्ट क्लास अशी रेसिपी ही बिर्याणी एकदा करून पहा। एकदा करून जर पाहिलात तर तुम्ही सारखं करून हेच खाचाल। तर चला तर बघूया। श्री स्वामी समर्थ। तर डाळ भात चपाती करून खायचा कंटाळा आला असेल तर आपण एक रेसिपी असं करणार आहे की जेणेकरून तुम्हाला लेकरं मोठे आवडीने हप्त्यातनं 2-3दा तर आठवड्यातून 2-3दा तर खायला मागतीलच। बटाटे घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडे लांब लांब चिरलेले कांदे, अद्रक लसणचा पेस्ट, टोमॅटो, लाल तिखट, हळद, धनिया पावडर आणि घरातलेच मसाले वापरायचे आहेत। गरम मसाला आणि बिर्याणी मसाला। दही 1 वाटी घेतलेला आहे। हे सगळे मसाले मिक्स करून याला 10 मिनिटांसाठी ठेवून टाकायचं। तेल छान असं सगळं मिक्स करून घेते। याला 10 मिनिटांकरता झाकून ठेवूया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यातच घातलेला एक चक्री फूल आणि तेजपत्ता, लवंग आणि खडे मसाले घातलेले आहेत। ती 1-2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं तेल टाकून कांदा तळून घेते। आता हे मिश्रण चांगलं शिजून घेऊया। थोडं 20% पर्यंत ह्याला शिजून घेऊया। तांदूळ पाण्यात घातलेला आहे, उकळत्या पाण्यात शिजून घ्यायचं। दोन्ही वेगवेगळं शिजलेलं आहे। आता ह्याच्यातच घालून घेऊया उकळतं भात। बिर्याणी मसाला, फूड कलर, थोडासा दूध, तळलेला कांदा, कोथिंबीर, एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊया। हे बघा, कधी आपल्याला डाळ भात आणि भाजी चपाती खायचा कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारे बटाटाचा पुलाव करू शकता। कशी झाली रेसिपी? तुमच्या इकडे याला काय म्हणतात? तर चला तर मग व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा। या तर मग खायला, आम्ही बी खाऊन घेतो।